तुमच्याही आयुष्यात एकाच प्रकारचं दुःख सारखं सारखं वाटायला येतंय का? म्हणून माणसं बदलली, नाती बदलली, पण काही वेळापुरती परिस्थिती बदलते. पण तसं बघायला गेलं तर दुःख मात्र तेच राहतं. कधी एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते, तर दुसरी व्यक्ती तुमचं महत्त्व कमी करते, तुम्हाला कमी लेखते. तिसरी व्यक्ती त्यातल्या त्यात तुम्हाला थोडीशी बरी वाटत नाही तोवर कळतं की ती काहीतरी तुमच्याशी खोटं बोललेली असते. प्रामाणिकच राहत नाही. चौथी व्यक्ती तुमच्याकडून मात्र सगळं घेते पण तुम्हाला काहीही देत नाही. त्यामुळे मग एके दिवशी तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न विचारता की माझ्याच आयुष्यात अशा प्रकारची माणसं पुन्हा पुन्हा का येतात? माझ्यावर प्रेम करणारी, मला समजून घेणारी माणसं मला का भेटत नाहीत? प्रत्येक नात्यात मला दुखापतच का होते? आता इथे बघा, इथे फार एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ही सगळी चूक किंवा या गोष्टीला संपूर्णरित्या कारणीभूत ही फक्त आणि फक्त तुमची काही जन्मकुंडलीच आहे असू शकते की तुमचा माइंड पॅटर्न म्हणजेच तुमची विचारसरणी? उत्तर कदाचित या दोन्ही गोष्टींच्या मधोमध दडलेलं आहे. कारण नीट विचार केला तर तुम्हाला कळेल की कधी कधी आपलं आयुष्य तुमच्या समोर 30 परिस्थिती आणून ठेवतं आणि त्या वेळी व्यक्ती मात्र वेगवेगळ्या असतात. असं का बरं? कारण प्रत्येक परिस्थिती बदलण्याआधी आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी बदलायचं असतं. जेव्हा परिस्थितीला अनुसरून जे काही आपण शिकतो त्यानुसार जो आपल्यामध्ये बदल करतो त्यानंतरच खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलायला सुरुवात होते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर आणि लाईफ गाईड कोच असो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तुमच्या आयुष्यामध्ये एकसारखीच माणसं का येतात? कुंडलीचं त्यामागे काय तथ्य असू शकतं आणि त्यात नेमका तुमचा माइंडसेट सुद्धा कोणती महत्त्वाची भूमिका बजावतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या नात्यातून तुम्हाला नेमकं काय शिकायचं असतं? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या पूर्ण आयुष्यभरासाठीच आलेली असते असं नाही. काही लोक नुसती तुमच्या सोबत राहण्यासाठी येतात, काही लोक तुम्हाला फक्त आधार देण्यासाठी येतात, काही तुम्हाला प्रेम शिकवतात, तर काही तुम्हाला स्वतःची किंमत शिकवायला आलेली असतात. हो, काही नाती ही सुख देण्यासाठी नसतातच, तर ती आपल्याला आपल्यातलीच एखादी कमतरता, एखादा चुकीचा विश्वास किंवा एखादा इमोशनल पॅटर्न किंवा आपली स्वतःबद्दलच असलेली एखादी चुकीची धारणा दाखवण्यासाठीच आलेली असतात. पहिल्याच नात्यात जर एखादी चुकीची ट्रीटमेंट आपल्याला मिळाली तर ठीक आहे, एखादा वाईट अनुभव असू शकतो असं म्हणून आपण ती एक्सेप्ट करतो. पण दुसऱ्या नात्यातही तसंच होतं, तिसऱ्या नात्यातही तसंच आणि चौथ्यातही तसंच घडावं. मग प्रश्न असा पडतो की सगळीच लोक वाईट आहेत का? की मीच माझ्या आयुष्यात एकसारख्याच असणाऱ्या लोकांना इंटर करून घेते किंवा घेतोय, की मीच त्यांना माझ्याशी असं वागण्याची समोरून मुभा देतेय? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कसं असतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काही बाबतीतले हे फिक्स्ड बिलीव्स हे तयार झालेले असतात. उदाहरणार्थ, एखाद्याकडून कोणत्याही नात्यातून प्रेम मिळवण्यासाठी हे प्रयत्न मलाच करावे लागणार असं समजणं. मी नाही म्हटलं तर लोक मला सोडून जातील, माझ्या गरजा महत्त्वाच्या नाहीत, पण समोरच्याला काय हवं नको ते मला आधी बघू दे, समोरची व्यक्ती खुश असेल तरच आमचं नातं चांगलं राहू शकतं, असू दे, मी आत्ता सहन केलं तर समोरची व्यक्ती आज ना उद्या एक ना एक दिवस नक्कीच सुधरेल. हे सगळे आपण स्वतःच्याच बद्दलचे विचार समोरच्या प्रती करून घेऊनच आपणच त्याला तसं ट्रीट करत असतो, म्हणजेच वागवत असतो. ॲक्च्युली त्याची तशी आपल्याकडून एक्सपेक्टेशन्स नसेलही, पण आपणच आपल्या मनात त्या नात्याची व्याख्या, डेफिनेशन्स ही तयार करूनच ठेवलेली असते. आणि खरं तर वरवरच्या मनाने मात्र आपल्याला समोरची व्यक्ती ही आपल्याला खूप जपणारी, आपल्यावर प्रेम करणारी, आपल्याला समजून घेणारी अशीच हवी असते. पण तरी सुद्धा आपणच आपल्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला तसं वागण्याच्या सवयी लावत असतो. कारण नकळतपणे आपणच त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला ना कम्फर्ट समजत असतो, कारण तो आपला सबकॉन्शियस बिलीफ असतो. आता या बाबतीत नेमकी जन्मकुंडली आपल्याला काय मदत करू शकते? तर कुंडली म्हणजे फक्त माझं लग्न कधी होईल, मला पैसा कधी मिळेल, माझा लाईफ पार्टनर कसा असेल या प्रश्नांसाठी पाहण्यापेक्षा ॲक्च्युली त्या नात्यामध्ये, त्या गोष्टीमध्ये माझी टेंडन्सी काय असली पाहिजे, मला एक्झॅक्टली तिथे कसं वागलं पाहिजे हा प्रश्न विचारता आला पाहिजे किंवा बघता आला पाहिजे. साधारण कुंडलीमध्ये सप्तमेश, सप्तम भाव, चंद्र, शुक्र, राहू, केतू, त्यांचे एकमेकांचे असलेले संबंध, दृष्टी, योग, तसंच काही वेळा द्वितीय, पंचम आणि अष्टम भाव अशा स्थानांचा सुद्धा विचार एकंदरीत कुंडली पाहताना केला जातो. ॲक्च्युली संपूर्ण कुंडलीच अभ्यासून त्यावरच मग प्रिडिक्शन आपल्याला समोरच्याला देता येतं. पण त्यातल्या त्यात उदाहरण द्यायचंच झालं तर समजा जन्मकुंडलीमध्ये तुमच्या सप्तम स्थानामध्ये राहू असेल किंवा त्या सप्तमेशाचा राहूच्या ग्रहाशी संबंध येत असेल,
तर आपल्या रिलेशनशिपमध्ये हीच ती व्यक्ती किंवा हाच तो माझा जोडीदार असं स्ट्रॉंगली तेव्हा आपल्याला अट्रॅक्शन त्या व्यक्तीबद्दल वाटू लागतं. पण नंतर कळतं की रियालिटी ही खूप वेगळी आहे. इथे तुम्हाला अट्रॅक्शन आणि कॉम्पॅबिलिटी यामधला फरक जाणून घेऊन मगच रिलेशन मेंटेन करायला हवं. म्हणजेच सुरुवातीला आकर्षण आणि नंतर मात्र ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही हे आपल्याला कळतं. तिथेच जर शनीचा प्रभाव असेल तर लग्न वाईटच होईल असं नाही, पण नातेसंबंधामध्ये थोडीशी गंभीरता, जबाबदारी, पेशन्स, मॅच्युरिटी, काही वेळा तर उशिरा लग्न होणं असे अनुभव येऊ शकतात. अशा वेळी समोरची व्यक्ती ही मला समजूनच घेईल असं विचार करण्यापेक्षा आपण आपली मतं, आपल्या गरजा या स्पष्टपणे समोरच्याला एकदा क्लिअर सांगितल्या पाहिजेत. या ठिकाणी जर शुक्राशी संबंधित आव्हानात्मक स्थिती जर असेल तर त्या व्यक्तींच्या रिलेशनशिपमध्ये अति अपेक्षा, समोरच्याकडून व्हॅलिडेशनची गरज किंवा प्रेम आणि सेल्फ वर्थ यामधली गल्लत अशा टेंडन्सीज दिसू लागतात. मग यामधून लेसन काय आहे तर कोणी माझ्यावर प्रेम करतं की नाही त्यावरून माझी किंमत ठरत नाही. हा एकदा लेसन जर या रिलेशनशिपमधून शिकलात तर त्या रिलेशनशिपची क्वालिटी बदलू शकते. आणखीन एखाद्या शेवटच्या ग्रहाचं उदाहरण द्यायचं झालं तर तिथेच चंद्र किंवा चंद्राशी संबंधित जर काही स्थिती असेल तर अनेकदा त्या व्यक्तीला समोरच्या पार्टनरकडून प्रेमापेक्षा इमोशनल सेफ्टी हवी असते आणि ती जेव्हा समोरच्याकडून आपल्याला मिळत नाही तेव्हा मग तो समोरच्याकडून सतत त्या बाबतीत रिअश्युरन्स मागायला लागतो. तू नक्की माझ्यावर प्रेम करतोस ना, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना, वगैरे वगैरे. इथे लेसन असतो समोरच्याकडून सिक्युरिटी मागण्याऐवजी तुम्ही स्वतःला इथे सिक्युअर करून घेणं किंवा स्वतःच्या मनाला सिक्युरिटी द्यायला शिकणं. लक्षात ठेवा, कुंडली ही तुम्हाला एक टेंडन्सी दाखवू शकते, पण तुमचा अवेअरनेस, तुमची जागरूकता आणि तुमच्या चॉईसेस ह्याच तुमचा अनुभव बदलू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा एकाच टाईपचं दुःख तुम्हाला आजूबाजूच्या मोस्ट प्रोफेबली लोकांकडून जर मिळत असेल तर तेव्हा तुम्ही पहिल्यांदा माझं नशीबच खराब, दुसऱ्यांदा मग कधीतरी जाऊ दे लोकच अशी आहेत, तिसऱ्यांदा कोणीच कोणाचं नसतं, पण चौथ्यांदा जरा इथे थांबून तुम्ही जर स्वतःकडे लक्ष देऊन नीट एक प्रश्न विचारलात की मी या कंट्रोलिंग बिहेवियरला सुरुवातीलाच का मार्क करत नाही? मलाच काही बाउंड्रीज, नियम आखायला भीती वाटते का? मी नेहमीच समोरच्याला बदलण्याची जबाबदारी घेते का? असं जर स्वतःच्या मनाला विचारलं तर इथेच खऱ्या अर्थानं तुमचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू होईल. समजा वारंवार तुमचा डिसरिस्पेक्ट करणारी लोक जर तुमच्या आयुष्यात सतत येत असतील तर तुम्ही इथे स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मीच स्वतःच्या मानात अजिबात राहत नाही का? जर सतत इमोशनली आधार मागणारी माणसं तुमच्या आजूबाजूला येत असतील तर तिथे मला स्वतःची गरज नीट बघता येत नाही का? जर सतत तुम्हाला कुठल्याही ठिकाणाहून सतत रिजेक्शनचा अनुभव येत असेल तर इथे मी आधीच स्वतःला रिझल्टच्या पूर्वी स्वतःहूनच स्वतःला रिजेक्ट करत नाही ना? हे प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात करा. लाईफ लेसन म्हणजे काय तर समोरच्याने तुम्हाला हर्ट करणं, तुमच्याशी वाईट वागणं आणि त्यातून तुम्ही दुःखी होण्याचा अनुभव घेणं हे नाही, तर त्या अनुभवातून, त्या प्रसंगातून मला काय समजलं. एखाद्या नात्यात समजा तुम्हाला अनुभव आला की तुम्ही समोरच्याला कोणालाच फोर्सफुली बदलू शकत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी एक्सेप्टन्स करायला शिकलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला असो किंवा परिस्थितीला स्वीकारणं. एखाद्या नात्याने तुम्हाला जर गृहीत धरलं असेल तर तिथे तुम्ही स्वतःच्या बाउंड्रीज सेट करणं, स्वतःची मतं मांडणं हे शिकलं पाहिजे. एखाद्या नात्याने जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत अप्रुव्हल दिलं नाही म्हणजेच त्या बाबतीत संमती दर्शवली नाही तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला किंमत द्यायला, स्वतःवर विश्वास ठेवायला आणि स्वतःचा आत्मसन्मान वाढवायला शिकलं पाहिजे, ना की तिथे नशिबाला किंवा कुंडलीला दोष देत बसलं पाहिजे. त्यासाठी काही प्रश्न मी तुम्हाला सांगते, ते स्वतःला विचारायला सुरुवात करा. सर्वप्रथम म्हणजे या नात्यामध्ये सुरुवातीला मला असं कोणती गोष्ट आकर्षित झाली होती? दुसरा प्रश्न, पुढे जाऊन नेमकं या नात्यातून मला कोणत्या बाबतीत दुःख मिळालं? तिसरा प्रश्न, कोणती गोष्ट मी आयुष्यात वारंवार ह्या बाबतीत सहन केली? चौथा प्रश्न, मी माझी मतं, माझ्या बाउंड्रीज ह्या कधी समोरच्या प्रती स्पष्ट केल्यात का? आणि पाचवा प्रश्न की आता या नात्यात किंवा येणाऱ्या पुढच्या नात्यात मी माझ्यामध्ये काय बदल करणार आहे? आणि शेवटचा प्रश्न की मी यापुढे कोणती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये रिपीट होऊ देणार नाही. एकदा का ती गोष्ट, तो फॉल्ट जर तुम्ही ओळखलात तर तुम्ही ती गोष्ट पुन्हा रिपीट होऊ देणार नाहीत. कधी कधी आपल्याच मनातला ठरवून दिलेला विचार तोही योग्य वेळी बदलणं गरजेचं असतं की मला कोणाकडूनच सुख मिळत नाही. अर्थात चला हे तुम्ही अनुभवाशिवाय बोलणार नाही, पण मग अशा वेळी आपल्या चॉईसेस, आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा, नियम आणि आपले मानसिक पॅटर्न्स याकडे सुद्धा लक्ष आपल्याला देता आलं पाहिजे. असाच यापुढेही अनुभव येऊ नये म्हणून मला माझ्यात काय बदल केले पाहिजेत ते मात्र आपल्याच हातात असतं. बरं, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की या बदलाने समोरची व्यक्ती बदलेल असा विचार करू नका. लेसन्स शिकणे म्हणजे तुमची रिॲक्शन बदलणे, तुमच्या अपेक्षा रिअलिस्टिक करणे आणि स्वतःच्या निर्णयांची क्षमता वाढवणे.
तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही काही तुमचं आयुष्य बिघडवायलाच आलेली नसते. काही व्यक्ती तुम्हाला तुमची किंमत समजवायला आलेल्या असतात. काही तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवतात. काही तुम्हाला नाही कुठे म्हणायचं हे शिकवायला आलेली असतात. आणि काही व्यक्ती तुम्हाला असं शिकवून जातात की स्वतःला गमावून कोणतंही नातं टिकवायचं नसतं. त्यामुळे यापुढे जर तुमच्या मनात असा प्रश्न आला की माझ्याच आयुष्यात अशीच सारखी सारखी माणसं का येतात, तर त्या ठिकाणी थोडंसं थांबून स्वतःला एक प्रश्न विचारा की हे नातं मला नेमकं कोणता लेसन शिकवायला आलेला आहे, कोणता धडा मला यातून शिकला पाहिजे, किंवा मी माझा असलेला वीक पॅटर्न इथे पुन्हा रिपीट तर करत नाहीये ना. कारण लेसन शिकला, एखादा धडा शिकला की मग त्यानंतर पद्धतही वागण्याची आपल्या बदलते. आणि एकदा पद्धत बदलली की त्या नात्याचा अनुभव बदलायला सुद्धा सुरुवात होते. तुमच्या आयुष्यात असा कोणता रिलेशनशिप पॅटर्न रिपीट होतोय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे ॲस्ट्रॉलॉजी, स्पिरिच्युअलिटी आणि माइंड फिटनेस यांना जोडणारे विषय जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.